सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण सोयाबीन खरेदी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिल्याचा मोठा निर्णय घेतला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या संदर्भातला निर्णय घेतलाय। तर सोयाबीन खरेदी संदर्भातला एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे। महाराष्ट्रात 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। खरं तर रामराजे, सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। केंद्र सरकारनं मुदतवाढ दिल्याचा निर्णय घेतला आहे। काय अपडेट्स कळतात या संदर्भात? तर आपण रामराजे यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेणारच आहोत। मात्र तेलंगणामध्ये 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। तर दरम्यान तूर डाळ तसेच मसूर आणि उडीद डाळ यांची देखील खरेदी पुढील 4 वर्ष सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला या संदर्भातली सविस्तर माहिती देतील। रामराजे, तर काही तांत्रिक कारणांमुळे रामराजे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र सोयाबीन उत्पादकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारनं पुन्हा एकदा आता 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे।